कोण कोण चला द्या बरं पैसे किती दिले? अर्धा 20 शिल्लक द्या आता 1 रुपये शिल्लक. चला आपण चाललेलो आहे जा रानाला. तर आपल्याला बनायचे पाणीपुरी ना आपण आता बटाटे उकडायला टाकणार आहे. तर चला तर आपण सगळे आता बटाटे कापून त्याच्यात टाकणार आहोत या भगुन्यामध्ये. त्याच्यात पाणी ते टाकलेलं आहे. आता बटाटा कापायचं काम सुरू आहे. तर आपले सगळे आता बटाटे कापून झालेले आपण टाकत आहोत आता पाण्यामध्ये बटाटे. त्याच्यामध्ये बसा ना आता ते खाली पाणी सांडून राहिले. आपण त्याला आता चालू करू गॅसला. तर आपण सगळे बटाटे त्या भगुन्यामध्ये टाकलेले आहे. आता आपण जाळ लावलेला आहे आणि मी तुम्हाला दाखवतो. आणि आता आपण टाकलेले हरभरे पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये बघू शकता. तर बघू शकता पाणी खळखळ उकळलेलं आहे आणि आपले बटाटे उकळून झालेले आहेत. फुल गॅस केलेला आहे आपण. खळखळ पाणी उकळलेलं आहे. आता आपण त्याला बाहेर काढून घेऊ खाली काढून घेऊ. चला काका गेले होते मसाला आणायला. मसाला घेऊन आलेले आता हे बघा मसाले आणलेले सगळे. सगळं साहित्य आलेलं आहे आपलं. पाणीपुरी आले, पुदिना, कोथिंबीर, मिरची, केचप, काला नमक, पाणीपुरी मसाला, आपले बटाटे. आता पाणीपुरी खायची आपल्याला. पाणीपुरी खायची आपल्याला. तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची, अद्रक, पुदिना आणि कोथिंबीर टाकलेली आहे. आपल्याला त्याची आता करायची मिक्सरमध्ये मिक्स करायचे त्याला आता. तर आपण मिक्स करू आधी. तर अशा प्रकारे आपण मिक्सरमध्ये काढलेलं आहे अद्रक, मिरची, पुदिना आणि कोथिंबीर. तर आपल्याला जायचं आता पाणीपुरीमध्ये टाकायला. तर चला. तर आपल्याकडे कांदे कापायला काय आहे बघा. सगळं काम होत आलंय आता वाट्यांनी. तर आपल्या सगळ्या बटाट्याचं कालून झालेलं आहे. कांदा, कोथिंबीर आणि हरभर हे सगळं मिश्रण केलेलं आहे आपण. आता आपल्याला बनायचं आहे गोड आणि तिखट पाणी. तर आपण आता गोड आणि तिखट पाणी करू. चला. तर आपण घेत होतो आता पाणी बनवण्यासाठी पाणी घेत होतो आता तिखट आणि गोड पाणी बनवण्यासाठी. तर आपण टाकत होतो आता पाण्यामध्ये मसाले. पाणीपुरी मसाला टाकत होतो आपण. असं केलं का पाणीपुरी चवी. आपण काय टाकत होतो? काळं मीठ आहे. थोडं पाणी पिऊन पाहिजे. थोडं टेस्ट घेऊन पाहू आता आपण. आता कढईमध्ये आपण टाकलं होतं तेल. हळूहळू आता गरम होते. आपल्याला करायचे आता पाणीपुरी तळायची.
हे बघा आपल्या पाणीपुरी कशी मस्त तळली आहे. बघा इकडं किती मस्त फुगलेली आहे. इकडं पण फुगतंय. तेव्हा किस्ती मस्त भरलेले आता पूर्ण टोपलं भरलंय पण अजून पण संपा नाही. आता आपल्या सगळ्या तळून झालेले आहे. बघा टोपलं भरलेलं आहे आपल्याला किती मस्त गोड फुगले. हे बघा तिखट पाणी आणि गोड पाणी बटाट्याचं मिश्रण केलेलं आणि आपल्या पुरे म्हणजे पाणीपुरे. तर पाहू आपण काकाचं रिएक्शन कसं आहे केलं. काकाचं रिएक्शन खूप भारी आलेलं आहे. खूपच भारी झालेली. मी पण खाल्ली आता. कल से आजादी जाने वाली है. हे बघा मस्त प्लेट तयार केलेले आता. फिल्म है किस चीज को लेकर? मुझे लग रहा है अंपायर्स ने भी ना काम ठीक से नहीं किया. उनको ना ओवर हो गया 5 गेंदों में. फिर बाहर से बताया गया. मन नहीं लग रहा वहाँ, ऐसा लग रहा है अंपायर का, क्योंकि 5 बॉल में उन्होंने ओवर कर दिया. खूप मस्त प्लेट तयार केलेले आता. वैसे भी नहीं है 50 ओवर खेलने का इनका एम है सिर्फ. क्योंकि मुकाबले को आपको इंटरेस्टिंग बनाना है. आप अपने देश को रिप्रेजेंट कर रहे हो, आप इसमें पार्टिसिपेट नहीं कर रहे हो. काय बापू काळं मीठ टाकायचं त्याच्यात आपण. वो प्रेम था जो कभी फल फूल ही नहीं पाया. हमने अपने पापा और पति को खोया है. हमारी जिंदगी का सिर्फ एक ही मकसद है, बदला. सबका कहीं ना कहीं जिंदगी में मैं ही प्रायश्चित करना चाहते हो तो हमारी इस लड़ाई में साथ दो. आता मीठ टाकून झालेलं आहे. आपल्याला टाकायचं त्याच्यात तिखट पाणी. तुम करोगे. तीसरी एक सफलता डाउन द लेग साइड. ये दोबारा डालनी पड़ेगी. काबिश रसूली आए. वो फैमिली ट्रेजेडी के चलते वापस जाना पड़ा था धर्मशाला में. धर्मशाला से फिर वापस आए, स्क्वाड का हिस्सा बने. आपण निघालो होतो आता जारचं पाणी आणायला. आपल्याला पाणीपुरीला कमी पडलं होतं पाणी. पाणीपुरी खाऊन झाले कमी झाले ते. खाऊन फुल खाल्ली नंतर ध्यान आलं पाणीच नाही. त्याच्यामुळे चाललेलं आहे. आई ग विहिरीचं पाणी आहे आपल्याकडे पण संध्याकाळी कसं नाही गरमडी दिवस चालू आहे. गार पाणी प्यावं. कोण आहे? जेव कोणता टाईम आहे आता दावत घ्यायचं. चांगलं येऊ राहिलं त्याच्यात. लय वाचलो आपण गाडी. वाचलं भाऊ आताच पाण्याच्या नादात.
फुल भरलेलं ना. होईल. काय करतो माझ्याकडे संकुचित भावना ठेवून काम नाही करावं. एकदम मोकळेपणानं काम करावं. यूट्यूबवर तेच माणसं सक्सेस होते जे सकळ मनानं भावनेनं स्वच्छ भावनेनं काम करतात आणि त्यांना सक्सेस भेटतं. ज्यादा तर असं बघितलं म्हणजे 99% त्याच लोकांना सक्सेस. हे बघा आपली पाणीपुरी आता मी खातो. एक गड्डी 140 गड्डी से गेंदबाजी खूपच भारी अरे. तर कशी वाटली तुम्हाला आमची घरगुती पाणीपुरी? कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.